आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यावेळी मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत महत्त्वाची घोषणा केली। दरवर्षी वाढणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून कोणावरही अन्याय होणार नाही। सर्वांचे योग्य पुनर्वसन करूनच हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। मुख्यमंत्री म्हणाले, कॉरिडॉरमुळे भाविकांसाठी आधुनिक आणि प्रशस्त सुविधा उपलब्ध होतील, स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील आणि भाडेकरूंचीही योग्य व्यवस्था केली जाईल। त्यामुळे भविष्यात लाखो भाविक आले तरी दर्शन व्यवस्था अधिक सुलभ होईल। यावर्षीच्या आषाढी वारीत दर्शनासाठी तब्बल 25 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची रांग लागली होती, तरीही वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत शांततेने दर्शन घेतल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले। चंद्रभागा नदी परिसरातील स्वच्छता आणि वाळवंटातील व्यवस्थेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक वारीचा संदेश देणाऱ्या दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब आणि प्रभावती माने यांचा सत्कार करून एसटी महामंडळाचा वर्षभराचा मोफत प्रवास पासही देण्यात आला।